अब्दुल सत्तार यांची स्टंटबाजी सुरू आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। रावसाहेब दानवे यांनी तसं म्हटलंय। अब्दुल सत्तार हे सध्या स्टंटबाजी करतायत, त्यांची स्टंटबाजी सुरू आहे असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। सत्तारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यावाच लागणार असं देखील ते म्हणाले। दरम्यान या सगळ्या संदर्भात रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, खरं तर महायुतीमध्येच खरं तर गंभीर आरोप या ठिकाणी भाजपवरती केले जातात। अब्दुल सत्तार यांच्या जे काही त्या ठिकाणी वक्तव्य येतात, कसं बघता तुम्ही याकडे? महायुतीमध्ये कोणी आरोप केले? आरोप कोणी केले? अब्दुल सत्तार हे युतीचे नेते थोडे आहेत ते। हे बघा, या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे। एक तर देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे, एकनाथराव शिंदे आणि सुनेत्राताई ह्या उपमुख्यमंत्री आहेत। हे 3 नेते निर्णय करतात की कोणत्या जागा कोणाला असाव्यात, आणि नंतर जेव्हा जागा वाटप होतं त्या पक्षाचा नेता निर्णय करतो की तिकीट कोणाला द्यायचं। तिकीट मागणारे अनेक असतात, ज्याला भेटलं त्याचं काम आम्ही भाजपवाले सगळेजण करतो, ज्याला नाही भेटलं ते पण काम करतात। पण तुम्ही ज्या माणसाबद्दल विचारता अब्दुल सत्तारबद्दल, नेमकं ते काही पक्षाची भूमिका ठरवणारा रोल नाही आहे त्यांचा। ते त्या पक्षाचे एक कार्यकर्ते आहेत, ही गोष्ट खरी आहे। नेते कार्यकर्ते बी आहे, नाही असं नाही, पण त्यांच्या बोलल्यावर शिवसेना चालते असं नाही आहे। आमच्यात कोणी कोणावर आरोप करत नाही। पक्षाचं नेतृत्व जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत सरकार व्यवस्थिशीर आहे, आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद आमच्या युतीमध्ये नाही आहे। 4 तारखेपर्यंत जिथं कुठं काही बंडखोरी झाली असं दिसतंय तुम्हाला, ते सारे फॉर्म वापस घेऊन भाजप, सेना आणि राष्ट्रवादी संपूर्ण जागा जिंकतेची आम्हाला खात्री आहे। उमेदवारी जाहीर केल्यानंतरच अशा प्रकारचं वक्तव्य करणं, आता आपण पाहतो की हात छाटले, पाय छाटले, आता मुंडकं छाटायला निघालेत असं सुद्धा त्या ठिकाणी वक्तव्य केलं जातं आहे। कोणा छाटले आत? कोणा मुंडकं छाटलं? कोणा पाय छाटले? मला सांगा। आत्ता ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या त्या एक महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप सेनेचं नेतृत्व छत्रपती संभाजीनगरचं एकत्र बसलं आणि युती करू आपण जिल्ह्यात असं ठरलं। पण यांनी सांगितलं मी शिल्लोडमध्ये युती करणार नाही, तुम्हाला करायची जिल्ह्यात युती करा, मी नाही करणार शिल्लोडमध्ये युती। नाही केली युती, युतीच्या बैठकीला नाही आले ते। त्यांना अहंकार होता की शिल्लोड विधानसभेमध्ये 2 तालुके येतात, एक सोयगाव एक शिल्लोड, 10 जागा येतात, मी 10च्या 10 जागा जिंकेल असा त्यांना आत्मविश्वास होता। नाही केली होती। त्या ठिकाणी आमचे छोटे छोटे कार्यकर्ते, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, सुरेशजी बनकर, ज्ञानेश्वर मोठे, सुनील मिरकर, गरुड, दानेकर काका, छोटे छोटे कार्यकर्ते आमचे, कुठल्या प्रकारची साधन सामुग्री नाही आहे, पण त्यांनी लढा दिला अब्दुल सत्तारशी आणि 10 पैकी 5 जागा जिंकल्यात आम्ही। ज्या माणसाला स्वतः 10 जागा जिंकून मी जिल्हा परिषदची सत्ता हस्तगत करणं असं वाटत होतं, तिथं आम्ही 5 जागा जिंकल्या। शिल्लोडची पंचायत समिती त्यांच्या ताब्यातून आम्ही घेतली, सोयगाव पंचायत समिती त्यांच्या ताब्यातून आम्ही घेतली। हे मुंडकं काय भाजपनं छाटलं? हे भाजपनं छाटलं मुंडकं? लोकांनी त्यांना मतदान केलं नाही। अरे, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा सुरेश बनकर भाजपमधून उद्धव ठाकरे साहेबाकडे गेला, राज्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबाच्या पक्षाचे दानादिन झाली। अशा परिस्थितीमध्ये टक्कर दिली कोणाला? जो माणूस म्हणतो की या राज्याचा मुख्यमंत्री माझ्याशिवाय कोणी ठरू शकत नाही, कुत्ता निशाने आम्ही निवडून येतो, 1 लाख मतांनी निवडून येईन, त्याला आमच्या सुरेश बनकरांना वातावरण खराब असताना सुद्धा फक्त 2200 मतावर आणून टेकवलं आहे। का हे आम्ही मुंडकं छाटलं त्यांचं? महापालिका छत्रपती संभाजीनगरची युती नाही झाली, लोकसभेत विधानसभेत आमची युती होती, पण
पण ज्या जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका असतात या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला आपली माणसं जिवंत ठेवायची असतात आणि त्यामुळं स्वबळावर लढण्याची भाषा होत जाते. कार्यकर्त्याची बी इच्छा असते. समजा 3 पक्षांनी युती केली आणि 30 जागा घेतल्या तर 60 लोकांनी काय करायचं, 60-65 लोकांनी काय करायचं. म्हणून स्वबळावर लढलो आम्ही महापालिका छत्रपती संभाजीनगरची. भाजपला बहुमत मिळालं, त्यांना नाही मिळालं. काय आम्ही मुडकं छाटलं त्यांचं, आम्ही पाय छाटले त्यांचे. जिल्हा परिषदेमध्ये ते का नाही आले, का तुम्ही बैठकीत नाही गेले, का तुमचे पदाधिकारी नाही आले, ते त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्ही. जो काय आम्हाला प्रतिसाद मिळाला मतदाराकडून तो मतदाराकडून मिळाला. आमच्या हातून भाजपच्या हातून काहीही झालेलं नाही. सर आता अब्दुल सत्तार यांच्या मुलांनी त्या ठिकाणी विधान परिषदेचा अर्ज दाखल केला आहे, तर काय वाटतं यामध्ये आता दाखल अर्ज मागे घेतील? 100% अष्टंट आहे. गवताचे गंजीर उभे आहेत ते. अचानक जरी कोणा काडी फेकल्या आग लागली तर सारं हे विश्व जळून जाईल. उभे राहणार नाही ते. आणि एकनाथ शिंदेसाहेब आहेत नेते, आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला समजून सांगणं त्यांचं काम आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांगेल, नेतृत्व आमचं, त्यांना ते सांगतील. मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये बंडखोरी या राज्यामध्ये होणार नाही. आणि जर झाली तर भाजपची आत्तापर्यंतची पद्धत आहे, पक्षांनी त्याला बाहेर काढलं आहे.